महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। 800हून अधिक शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे तातडीने भरपाईची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस आणि सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। जिल्ह्यात आतापर्यंत 800हून अधिक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या असून त्यापैकी सर्वाधिक सुमारे 300 तक्रारी खामगाव तालुक्यातील आहेत। या पार्श्वभूमीवर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई देण्याची आणि दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। खामगाव तालुक्यात पारखेड, लांजूड, हिंगणा, कारेगाव, चितोडा, नायदेवी, पिंपरी, गवडी, पिंपराडा, हिवरखेड, कुंभेफळ, भालेगाव, पिंपळगाव राजा, निपाणा, उमरा, लासुरा, पळशी बुद्रुक आणि पळशी खुर्द या गावातील शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणांचा मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी पेरणीनंतर अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। कृषी विभागाने आतापर्यंत 800हून अधिक बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून तक्रार निवारण समितीमार्फत पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक भरपाई द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। एक सामान्य शेतकरी असून मी स्वतः रवी उन्नतीचे 2 बॅग सीड पेरलं होतं, पण ते उगवलंच नाही आणि असेच पारखेडमधील जवळपास 100-150 हेक्टर जमीन जे आहे ते कोणाचे 2 बॅग, 4 बॅग, 6 बॅग या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरलं होतं, ते कोणाचं उगवलं नाही। त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। पेरणीचा खर्च, खताचा खर्च, अजून दुबार पेरणीचा जो खर्च आहे हा शेतकऱ्यावर फार मोठा पडलेला आहे, बोजा पडलेला आहे। त्यामुळे शासनाला माझी हेच विनंती आहे की शक्य होईल तेवढी मदत या कंपन्याकडून म्हणा किंवा शासनाकडून म्हणा शेतकऱ्यांना मिळण्यात यावी। आणि जे वन्य प्राणी आहेत, रोही असतील, हरणं असतील, डुकरं असतील, याचा सुद्धा खूप त्रास शेतकऱ्याला होतो। रात्रंदिवस शेतामध्ये हजर राहावं लागतं, त्याचं राखण करावं लागतं। तर याच्याबद्दल सुद्धा शासनाने थोडं संवेदनशील होऊन याचा विचार करावा, शेतकऱ्याला जे मदत होईल ती देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।